तुमचा पहिला प्रश्न आहे, रोज जेवणात कच्चे मीठ खाल्ल्याने कोणता प्रमुख आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए उच्च रक्तदाब, बी मधुमेह, सी अशक्तपणा, डी डोकेदुखी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए उच्च रक्तदाब. तुमचा दुसरा प्रश्न आहे, कोणता रस प्यायल्याने मूत्रपिंड स्वच्छ होण्यास मदत होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए टोमॅटो रस, बी उसाचा रस, सी लिंबाचा रस, डी तुळशीचा रस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लिंबाचा रस. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत, ए लॉर्ड कर्झन, बी लॉर्ड क्लाइव्ह, सी लॉर्ड माउंटबॅटन, डी लॉर्ड विल्यम बेंटिंक. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी लॉर्ड विल्यम बेंटिंक. तुमचा चौथा प्रश्न आहे, माउंट एव्हरेस्ट कोणत्या पर्वतरांगेत आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आरावली, बी विंध्याचल, सी हिमालय, डी सातपुडा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हिमालय. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ए सी व्ही रमन, बी विक्रम साराभाई, सी होमी जहांगीर भाभा, डी सतीश धवन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी होमी जहांगीर भाभा. तुमचा सहावा प्रश्न आहे, नियोजन आयोगाची जागा कोणी घेतली? तुमचे ऑप्शन आहेत, ए नीती आयोग, बी दक्षता आयोग, सी वित्त आयोग, डी मानवाधिकार आयोग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नीती आयोग. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत, ए 28 फेब्रुवारी, बी 5 जून, सी 15 ऑगस्ट, डी 1 जुलै. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 28 फेब्रुवारी. तुमचा आठवा प्रश्न आहे, समानतेचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमात देण्यात आला आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ए कलम 14, बी कलम 19, सी कलम 21, डी कलम 32. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कलम 14. तुमचा नववा प्रश्न आहे, जास्त लिपस्टिक लावल्याने कोणता आजार होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ओठांची ॲलर्जी, बी ओठांचा संसर्ग, सी ओठांचा काळेपणा, डी ॲलर्जिक शिलाइट्स. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ओठांची ॲलर्जी. तुमचा 10वा प्रश्न आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तुमचे ऑप्शन आहेत, ए 1912, बी 1916, सी 1914, डी 1956. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.